नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते राजनसमोर कामिनीने हे सत्य आणलेलं असते की कमळीने ते दागिने चोरलेले आहेत. कमळी हातापाय जोडते, माफी मागते की कामिनी आजी तुमची काही ती चूक झाली आहे हो, जरा माझं ऐकून तरी घ्या. कामिनी म्हणते, काय ग तुझं ऐकायचं गावछाप? आणि काय म्हणून ऐकणार? तू चोरी केलेली आहेस दागिन्याची. तोपर्यंत निग्गी पुढे येते, म्हणते, कामिनी आजी, ही आम्ही चोरी केलेली नाहीये, चोरी करण्यापासून दागिने वाचवले आहेत. कामिनी म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुला? अहो, तुमचा तर प्लॅन होता ना हे दागिने चोरायचे. तो पण रागिनी तावातावाने निग्गीच्या अंगावर येते. काय ग बोलते गावछाप? तुम्ही दोघींनी हे चोरलेले आहेत, हे सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. तुलाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. राजन, बघ ह्या मुली कशा आहेत. तू घराचा ताबा, तिजोरीच्या चाव्या सगळ्या काही ह्यांच्या हातामध्ये दिलेस ना विश्वासाने. आणि काय केलं ह्यांनी पाहिलंस का तू? असं काही म्हणता क्षणी राजन कमळीकडे पाहतो आणि म्हणतो, कमळी तू मला निराश केला आहेस. जे काही माझी अपेक्षा तुझ्याकडून होती त्यापेक्षा तू सगळं काही भंग केलं. कमळी खाली बसून राजनची माफी मागते. तोपर्यंत अन्नपूर्णा आजींना हे सगळं बघावत नसतं. त्यांचे हातपाय असे हालत असतात. त्यांना वाटत असतं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगावं की कमळी माझी नात ही निर्दोष आहे. तोपर्यंत ते राजन म्हणतो, अगं कमळी, काय केलंस तू हे? राजन म्हणतो कमळीला, कमळी तू माझी खूप म्हणजे खूप निराशा केली आहेस. मला असं वाटलं नव्हतं की तू अशी करशील. कमळी म्हणते, राजन काका असं नाहीये, थोडंसं माझं ऐकून तरी घ्या, विश्वास ठेवा हो. कामिनी आजीनी खरंच एक प्लॅन केला होता आणि त्या प्लॅननुसार ते दागिने चोरणार होते आणि त्याचा आळ सगळा काही आमच्यावरती लावणार असतात. तोपर्यंत असं काही बघता क्षणी कामिनी कमळीच्या अंगावरती धावून जाते. राजन म्हणतो, काय आत्या, तू काही कमळीला मारते बिरतेस की काय आता जीवानीस? असं काही म्हणल्यानंतर कामिनी राजनकडे बघते, म्हणते, हो मी मारणारच आहे तिला. असं काही म्हणता क्षणी कामिनी कमळीचा गळा दाबते. गळ्याला दाबा लागल्यास ती राजन आणि निग्गी दोघेजणी जवळ येतात आणि कामिनीला आणि कमळीला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. पण कामिनी काही ऐकत नाही. रागिनी निग्गीला घेऊन दुसरीकडे जाते. हे सगळं काही तिथे घडत असताना अन्नपूर्णा आजींची अवस्था खूप म्हणजे खूप बिकट होते. म्हणजे त्यांना एक देवी आईनेच एक शक्ती दिलेली असते. ते उभा राहतात. ते सगळे कृत्य त्यांच्या नजरेसमोर होत असताना त्यांना सहन होत नाही. ते अन्नपूर्णा आजी समोर येतात, त्या दोघींना वेगळं करतात आणि कामिनीच्या सानकीनं कानाखाली मारतात. तेव्हा रागिनी आणि कामिनी अन्नपूर्णाकडे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अरे कराय गेलो एक अन झालं भलतंच, असं काही म्हणता क्षणी कामिनी अन्नपूर्णाकडे पाहते आणि अन्नपूर्णा म्हणते, कामिनी बाद झाली तुझी नाटक आता. आणि कारण की तू जे करत आहे ना खूप चुकीचं करत आहे. चांगलंच मला माहिती आहे तू काय केलंस आणि काय नाही ते. तोपर्यंत कमळी पटकन अन्नपूर्णाच्या गळ्यात पडून म्हणते, आजी आजी तुम्ही बरं झालात, मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. असं काही बघता क्षणी कमळी एकदम घट्ट मिठी मारते अन्नपूर्णाच्या, म्हणते, कमळे खरंच तू माझी नात आहेस, हे माझं भाग्यच म्हणायचं. तोपर्यंत कामिनी, रागिनी आणि काही अन्नपूर्णाकडे पाहतात. अगं तू उठून कशी बसलीस? असं काही म्हणता क्षणी कामिनीच्या तोंडावरती चांगलीच पुन्हा एकदा पडलेली असते. कमळी म्हणते, राजन काका म्हणण्याच्या ऐवजी म्हणते, बाबा काय मग आपला प्लॅन सक्सेस झाला ना? तोपर्यंत रागिनी म्हणते, कसला राजन प्लॅन? हाच की अन्नपूर्णाचे आजींना आपण पहिल्यासारखं बरं करायचं. डॉक्टरांनी हेच सांगितलेलं असतं की कमळी तुला जर काही झालं, अन्नपूर्णाची मुवमेंट होती हातापायाची, म्हटल्यानंतर ना काहीतरी मोठं भयानक घडलं तर अन्नपूर्णा आजी पुन्हा एकदा चालायला फिरायला बोलायला लागू शकतात. हेच आम्ही केलं, कारण की तुम्ही प्लॅन केलेला होता आणि ते निग्गीनं चांगलंच दरवाजाला कान लावून ऐकलेलं होतं आणि आम्ही त्याच प्लॅनचा सगळं काही हे करून राजन काकांना सांगितलं. राजन म्हणतो, हो ठीक आहे, आपण कमळी जसं तू म्हणते तसंच करूया.
आणि सेम कमळीच्या प्लॅननुसार राजन आणि नेगी दोघेजणी करतात आणि तो प्लॅन कवर होतो. हे सगळं झाल्यानंतर ऐकल्यानंतर कामिनी म्हणते, ही पोरगी तर आपल्यापेक्षा एका पावलाने पुढचीच निघाली. खतरनाक आहे बाबा पोरगी. असं काय म्हणता क्षणी इथे कामिनी कमळीकडे पाहतच राहते. राजन म्हणतो, हा सगळा आमचा प्लॅन होता, दुसरं काही नाही. अन्नपूर्णा आजीला पुन्हा एकदा कमळी मिठी मारते. आजी तुम्ही बरं झालात, मला खूप म्हणजे खूप आनंद झाला. आणि सगळे काही मंदिरात जातात, देवीची प्रार्थना करतात. आणि कमळी, राजन आणि अन्नपूर्णा म्हणते, राजन मला खरं सांग, खरं सांग की कमळी माझी नात. राजन म्हणतो, हो आई, तुझीच नात आहे ती. अन्नपूर्णा म्हणते, अरे पण माझ्या नातीच्या हातावरती जन्मखून आहे. ती पटकन कमळीचा हात घेते हातामध्ये आणि सेम तशीच जन्मखूळ असते. जन्मखून बघता क्षणी अन्नपूर्णा म्हणते, खरंच ग बाई, खरंच तू माझी मोठी नात आहे. आणि पटकन गळ्यात पडून रडायला लागते. ह्या दिवसाची मी किती दिवसापासून वाट बघते, तुला माहिती आहे का कमळी. राजन कमळीच्या पाया पडतो, म्हणजे हात जोडून माफी मागतो की मला माफ कर, खोटं बोलायला लागतंय माझ्यामुळे. आणि येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की कमळीबरोबर जे काही घडलेलं असतं त्याचं बरोबर ही चांगलंच त्या कामिनीकडून अद्दल घडवणार आहे तिला. आणि अन्नपूर्णा नक्की कामिनीबद्दल काय करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.